नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी चाललो आहे मुंबईला आणि आता मी आहे बुदापेस्ट एअरपोर्टला आणि मी चाललो आहे मुंबईला। तर आज मी तुम्हाला माझी जर्नी दाखवणार आहे, जी बुदापेस्टपासून ते मुंबई। तर ह्याच्यात एक ट्विस्ट असा आहे की नॉर्मली तिकीट्स जे आहेत ते सिंगल PNR वगैरे मिळतात, म्हणजे इथून बुदापेस्टवरून मुंबईला डायरेक्ट फ्लाईट नाही आहे, तर ती कुठे ना कुठे थांबून जाते। पण मी आता चाललो आहे ते बजेट एअरलाईनने, म्हणजे खूप कमी पैशामध्ये मी चाललो आहे। तर मी आता चाललो आहे 2 एअरलाईन करून। एक पहिलं माझं वीज एअर करून एअरलाईन आहे, ती मला सोडणार अबुधाबीला, आणि अबुधाबीवरनं माझी एतिहाड आहे जी मुंबईला जाणार। तर आता मी सध्या एअरपोर्टला बसलो आहे बघा, आता मी सध्या एअरपोर्टला बसलो आहे आणि नाश्ता घेतला आहे। नाश्ता करून मी माझ्या गेटकडे जाणार। तर मला बोर्डिंग पास मिळाला आहे फर्स्ट लेगचा माझा, आणि सिक्युरिटी चेक वगैरे झाला आहे। बस आता इमिग्रेशन बाकी आहे, कारण की युरोपच्या बाहेर चाललो आहे, तर इमिग्रेशनमधून जायला लागेल मला। आज आहे तारीख 28 फेब्रुवारी आणि आता वाजले आहेत 6 वाजले आहेत आणि माझी फ्लाईट आहे 8:10ची। कोड शेअर वगैरे काही नाही आहे, सगळे दोन्ही वेगळे एअरलाईन आहेत आणि हे वेगळे काढले आहेत मी तिकीट, कारण की पैसे वाचवायला। तर नॉर्मली तिकीट कसे 25, 30-35 हजारापर्यंत एक तिकीट येते सिंगल वेची, पण मला ही पडली आहे 16,000ला। आपण जे तिकीट काढतो तर त्याच्यात विजा वगैरेचा काही इश्यू नसतो, कारण की समजा फॉर एक्झाम्पल आम्ही कतार एअरवेज काढली तर ती दोहाला थांबून जाते, इथून डायरेक्ट फ्लाईट कोणतीच जात नाही, तर कुठे ना कुठे थांबून जाते। तर एमिरेट्स काढली तर ती दुबईला थांबते। तर ह्यांचे एकच PNR असतात आणि विजा वगैरेचा काय इश्यू नसतो। एकदा तुम्ही बॅग इकडे टाकलं की डायरेक्ट तुम्हाला मुंबईला बॅग मिळते। पण मी आज चाललो आहे ते 2 एअरलाईनने चाललो आहे, कारण की ही बजेट एअरलाईन आहे वीज एअर, ती मला अबुधाबीला सोडणार आणि अबुधाबीवरनं माझी आहे एतिहाड। तर या दोघांमध्ये 5 तासाचा मी लेओव्हर आहे, ते आहे कारण की मग मला आता तिथे जाऊन समजेल की काय करावं लागेल, म्हणजे मला विजा घ्यायला लागेल की ट्रान्सफरमधून मला निघता येईल। जर माझ्याकडे बॅग असते तर मला ती बॅग मुंबईला नाही मिळणार, ती मला अबुधाबीला काढून परत दुसऱ्या एअरलाईनमध्ये टाकायला लागलं असतं, मग तेव्हा मला 101% मला विजा लागला असता। पण मी बॅग घेतली नाही आहे, चेक इन बॅग, नुसतं कॅबिन बॅग आहे माझी छोटी, आणि मी डायरेक्ट ट्रान्सफरमध्ये जाता येतं का बघतो। काय जबरदस्त गाडी ठेवली आहे, GTS। आणि हे यांचं ड्युटी फ्री, छोटंसं आहे पण छान आहे। तिथे दिलं आहे B1 to B28 आणि इथे B1 to B44 आहे। तर आता त्या साईडला A आहे, या साईडला B आहे। तर A जे नॉर्मली युरोपमध्ये असतं, तर तिथे इमिग्रेशन वगैरे नाही लागत, आणि हे B आहे, बीचे फ्लाईट्स मोस्टली युरोपच्या बाहेर जातात,
म्हणून इमिग्रेशन काउंटर तिकडे असेल, तर माझा एक्झिटचा स्टॅम्प बसेल तिकडे. इमिग्रेशन झालं, कोणच नव्हतं, मी एकटाच होतो. 3-4 ऑफिसर्स होते. पटकन झालं आणि झाल्यावर इथे परत ड्युटी फ्रीचा वेगळा आहे, छोटूसा एकदम, म्हणजे चालू होतं संपतंय. तर एक्झिट स्टॅम्प दिलं त्यांनी. म्हणजे नॉर्मली आता आजकाल स्टॅम्प देत नाहीत, नुसतं PC वरती रजिस्टर करतात की हा चालला आहे बाहेर. लास्ट टाईम मी फ्रँकफर्टवरनं गेलेलो तर स्टॅम्प नव्हतं दिलेलं, पण इथे दिलं आहे. चांगलं वाटतं, पासपोर्ट थोडा भरलेला वाटतं. आपली ही आहे 8:10ची अबुधाबी. आता वाजले आहेत 6:17. तर बघा, नॉर्मली इथे कसे आहेत बाहेर जाणारे. मला तर बाहेर जाणारं एकच दिसतंय, अबुधाबी, इस्तांबूल, दोहा आहेत. लंडनची लाईन भरली आहे. चला आता वेट करायला लागेल. बसतो इथे TV समोर बसलेलं बरं, TV काय दिसत नाही इथे. तर मी ही जी तिकीट बुक केली आहे ती 2 वेगळ्या एअरलाईनचे बुक केले आहेत, म्हणजे स्वतःहून वेगळे केले आहेत. ह्याला सेल्फ ट्रान्सफर तिकीट बोलतात, जिथे जर तुम्ही चेक इन बॅग टाकलं की तुम्हाला परत ते काउंटरवरती जाऊन पिकअप करून आणि परत दुसऱ्या फ्लाईटमध्ये परत ड्रॉप करायला लागणार. तर ह्यासाठी काय असतं, अबुधाबी हा माझा स्टॉप आहे, तर अबुधाबीचा मला विजा लागेल बाहेर जायला आणि नंतर मग बॅग घेऊन इमिग्रेशन होणार, मग परत मी आतमध्ये येणार आणि त्याच्यानंतर फ्लाईट पकडणार. तर ही थोडं जिगजिगचं काम असतं, त्याच्यामुळे हे फ्लाईट स्वस्त असतात. आता नॉर्मली समजा मी कतार एअरवेज किंवा एमिरेट्स किंवा जसं की विस्तारा होती, आता एअर इंडिया पण चालवते फ्रँकफर्टवरनं, तर हे सगळे एकच PNRवाले असतात आणि तिथे बॅगेजचं काय नसतं. समजा दोहाला माझा लेओव्हर आहे, तर माझं बॅग आपोआप मला मुंबईला मिळतं, मला विजा वगैरेचा नाही. तर पण ह्याच्यात तुम्हाला विजा लागतं. तर ह्याच्यात पण आता मी एतिहाड काढली आहे दुसरी फ्लाईट, जे की त्यांची नॅशनल एअरलाईन आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं की ट्रान्सफरमधून मला जायला देतील, पण जर नाहीच दिलं ट्रान्सफरमधून जायला तरी मला काही इश्यू नाही आहे, कारण की माझं EU रेसिडेन्स परमिट आहे माझ्याकडे, तर त्याच्या बेसिसवरती मला विजा ऑन अरायवल मिळतं. तर विजा ऑन अरायवलची किंमत अराऊंड 100 AED आहे, जे अराऊंड 3000 रुपयेपर्यंत होतात. तर ट्रान्सफर नाही तर 3000 रुपयाचं नुकसान होईल. बाकी तिकीट मला स्वस्त पडली. नॉर्मल तिकीट असते ती 30-35 हजाराचा वन वे असतो आणि त्याच्यात तुम्हाला वेट्स वगैरे मिळतात, 25 किलो या 30 किलो 40 किलो, जे काय एअरलाईनच्या डिपेंड. इथे वेट नाही मिळाला आहे मला, कारण की मला परत बाहेर जायचं नाही, काय नाही. मी फक्त आपली सिंगल बॅग घेतली आहे. ह्याच्यात पण 7 किलो सांगितलं, पण मला कोणी चेक नाही केलं काय. आणि 5 तासाचा लेओव्हरवाली फ्लाईट घेतली आहे, म्हणजे समजा विजा ऑन अरायवलचा पण काय इश्यू झाला की माझ्याकडे थोडा टाईम असायला पाहिजे की मी सगळं नीट करू आणि माझा फ्लाईटमध्ये बसू. तर फर्स्ट एअरलाईन आहे विज एअर. तर विज एअर जी आहे ना, खूप बजेट एअरलाईन आहे, हंगेरीचीच एअरलाईन आहे, पण युरोपमध्ये खूप फेमस आहे. तर खूप बजेट एअरलाईन आहे, म्हणजे स्वस्तात आणि जेवण वगैरे नाही, जसं की आपलं इंडिगो आपल्या इकडे असते तसंच सेम. एंटरटेनमेंट नाही, काय नाही. तर पहिली फ्लाईट माझी अबुधाबीला अराऊंड 5 ते 6 तासाची आहे आणि ही आहे निओ 321, छोटी फ्लाईट आहे. मला एकदम शेवटचं या फिर सेकंड लास्ट थर्ड लास्ट काहीतरी मिळालं आहे. सी सीट आहे, मोस्टली सी मला वाटतं विंडो सीट असते.
तर हे पण रँडम घेतलं आहे, म्हणजे हे लोक कसे प्रत्येकाला चार्ज करतात, म्हणजे जेवण पाहिजे तर चार्ज, तुम्हाला लेग रूम पाहिजे चार्ज, आणि हे चार्ज. मी रँडम सीट केली तर रँडम मला लकीली सी मला वाटतं विंडो आहे, आणि मागची आहे. तर मोस्ट प्रॉबेबली एवढं सकाळी कोण जास्त ट्रॅव्हल नाही करत, तर मे बी बाजूचे सीट खाली असतील तर मी मस्त पाय लांब करून झोपू शकेन. हो. अरे तर मी विचार केला एक बर्गर वगैरे काहीतरी घेऊ, पण यायला विसरलो. तर इथे पण 1-2 दुकानं आहेत. एक दुकान इथे दिसतं आहे तेव्हा, तर मे बी एक सँडविच उचलतो, कारण की 5 तासाचा फ्लाईट आहे, काय सांगू नाही शकत भूक लागली तर. हां, तर मी बोलत होतो की नॉर्मली 30-35 हजाराची सिंगल वे असते, आणि ही मला पडली आहे 16,000. तर या फ्लाईटचं कसं वर खाली होत असतं रेट्स. रियादवरनं मी बघितलेली 12,000 रुपयेमध्ये मी मुंबईला जात होतो, पण हे खूप रिस्की असतं, आणि जे नॉर्मली लोक खूप जास्त इथं जाणं, खूप जास्त एक्सपिरियन्स असेल त्यांना, तर ते यूज करतात ह्याला. सिंगल बॅग वगैरे असतात. हे वाला सँडविच घेतलं. फ्लाईटमध्ये वगैरे लागेल मला, भूक लागली की 5-6 तासाचा आहे, तर रिस्क घेऊ नाही शकत. बघा, एक सँडविच आणि एक पाणी घेतलं. 3,490, साधारण 800 वगैरे काहीतरी झाले. गेट आला आहे B25, आणि मी आता B12 आणि 13च्या इकडे तर चालायचं आहे. आणि इकडे बघा कतार मस्तपैकी जबरदस्त. तर ती जाईल दोहाला. तर बघू, नॉर्मली विझाची आहे ना ती डिले होतच असते, पण मी हे ऑब्झर्व केलं आहे की सकाळचे फ्लाईट डिले नाही होत. त्यांची सेकंड जर्नी वगैरे असते ना तेव्हा डिले होते. आणि आता सगळ्यात पहिली फ्लाईट असेल तर बघू. पब्लिक एवढीशीच आहे, मला वाटतं आजूबाजूला कोण नसेल तर मस्त पाय हो झोपेल. टाईम होतच, पब्लिक कुठून आली काय माहिती एवढी, मजबूत लाईन आहे. आणि हा बोर्ड दिसतो याच्यात बॅग चेक करतात की तुमचा साईज बॅगचा किती आहे, त्याचा चार्ज मारतात. कॅरी ऑन बॅगसाठी एवढीशी चार्ज, आणि ट्रॉलीसाठी ते एक्स्ट्रा पैसे भरायला. फायनली बसमधून आलो, आता बोर्ड करतोय. तुर्किश एअरलाईन. Good morning from the flight deck. First speak. Hello. My name is Máté Gombosi. The Captain Tuye, Gábor Lesoric, and the entire crew welcomes you on board this Wizz Air Airbus 320 neo aircraft. Our flight today to Abu Dhabi is going to take roughly 5 hours and 20 minutes. In the flight deck we are almost finished for departure. We just have to wait for another bus. And after every passengers took their seat, we will be ready to depart inbound Abu Dhabi. Shortly. विंडो तर नाही, कॉर्नर सीट मिळाली, एक बेटर आहे.
बघा, पाय ऑलमोस्ट टेकतात. After leaving the aircraft, pull firmly on the right handle for the line burst. एकच तास झाला. पाय एवढे दुखायला लागले. सीट मागे जाते ना पुढे येते. आणि हे बघा, तर पोरं फिरताय तिथे तिथे. ऑफकोर्स बसून पाय दुखतात. अजून 4 तास घालवायचे. पोचलो आणि आता ऑन टाईम पोचलो. ऑन टाईम म्हणजे 5 मिनटं लवकरच पोचलो. आता बस पकडून ट्रान्सफरमधून कसा पोचायचा आहे बघायचं. Etihad A380. Etihad A380. कसलीच यूज आहे 2 माळ्याचे. कसलीच यूज वाटते. आलो अबुधाबी. आता ट्रान्सफरमधून जातो. बघू फ्रीमध्ये होत आहे की 3000 रुपये लागतात. परत इमिग्रेशनच्या लाईनमध्ये राहा. बघा ट्रान्सफर आहे. ट्रान्सफरमधून जाईन सरळ. ते बघूया कसं होतं. आता बोर्डिंग पास तर आहे माझ्याकडे, तर ते स्कॅन करून जाईन. पण कोणी अडवलं तर वांधू लागतील परत. तर आता मी सिक्युरिटी चेकमधून आलो आहे इथे. पण अजूनपर्यंत मला डाऊटच आहे, कारण की जसं की ट्रान्सफरमधून सिक्युरिटी चेक आणि आलो इथे, तर बोर्डिंग पास स्कॅन करायचं काय ऑप्शन नव्हतं. तर इथे बघतो आता मी कुठे आहे आणि जाऊ शकतो काय गेटपर्यंत. तर मला एतिहाडच्या काउंटरवरती पहिला जाऊन विचारायला लागेल. इथे एतिहाडचं काउंटर कुठे आहे ते बघतो. बाकी एअरपोर्ट तर जबरदस्त आहे बघा. एअरपोर्ट तर एकदम जबरदस्त आहे. आधी मला वाटतं वायफाय बघतो मी आणि घरी सांगतो की मी पोचलो आहे अबुधाबीला. आणि मग इथून माझी आहे आता 9 वाजताची आणि मग 3 तास तिकडे. तर इथे मला 5 तास थांबायचं आहे. तर जसं की 5 तासाचा लेवर आहे, तर माझ्याकडे बँकचं कार्ड आहे जिथे मला ॲक्सेस मिळतं लाऊंजेसला. तर आम्ही एकदम प्रायोरिटी लाऊंजमध्ये आलो आहे. आता बघू काय खाता येतं, किती वेळ बसता येतं आणि कसं टाईमपास करतो. झोपीन पण थोडा, बेड्स पण आहेत, शॉवर्स पण आहेत. सगळं युटिलाइज करून पहिला तर वायफाय कनेक्ट करतो.
माझ्या लाऊंजमध्ये शॉवर पण आहे, तर मी आता शॉवर घेईन, फ्रेश होईन. डोकं दुखायला लागलं आहे. इथे दिलं आहे ब्रश आणि हे कानात घालायचं आणि फणी दिली आहे आणि हे रेझर आणि त्याची तर गरज नाही, फक्त टॉवेल साबण. मस्त आंघोळ झाली. आता तर तो जेवतो. 9:30 पर्यंत मला लाऊंज यूज करू शकतो. तर आणि माझं बोर्डिंग चालू होणार 9:50ला. ड्युटी फ्रीमधून पण गोष्टी घ्यायच्या आहेत, ती पण घेईन. चला आता खाऊया. नमस्कार. आता मी निघालो आहे आणि लाऊंजमधून निघालो. D47 आहे माझं, तर तिथे चाललो आणि हे ड्युटी फ्रीमधून सामान घ्यायचं होतं. तर मेसेज आला आहे बोर्डिंग चालू झाली आहे, पण बोर्डिंग टाईमच्या हिशोबाने तर खूप लवकर मेसेज आला. बघू आता पोचून. Welcome to Mumbai. The local time here is 2:37 a.m. नमस्कार मंडळी. तर मी आता मुंबईला पोचलो आहे आणि जर्नी एकदम मस्त झाली. थोडासा त्रास झाला पण ठीक आहे, तेवढा तर त्रास होतच असतो. तर मला इम्पॉर्टंट टिप्स असे द्यायचे आहेत. जर तुम्ही युरोपपासून मुंबई किंवा दिल्ली किंवा कोणते पण सिटीज इंडियाला जात आहात आणि असे 2 सेपरेट तिकीट्स घेत आहात पैसे वाचवायला, आणि जर तुमचं अबुधाबी स्टॉप आहे, तर तुम्ही जो नेक्स्ट लेग आहे ना, सेकंड लेग जे तुम्हाला इंडियाला जोडणार, ते एतिहाद ठेवा. त्याच्याने कसं होतं की तुमचे 3-4 हजार रुपये वाचतील विजाचे. तर तुम्ही जसे लँड व्हाल ट्रान्सफरमधून जाऊ शकता. कारण की मी पाहिलेलं तिकडे की नुसतं एतिहादचेच काउंटर होते, बाकी कोणते एअर इंडिया, इंडिगो वगैरे कोणते काउंटर नव्हते. तर त्यासाठी तुम्हाला परत चेक इनमध्ये जायला लागेल, चेक इन काउंटरवरती, जे की पूर्ण बाहेर येऊन आतमध्ये तुम्हाला विजा लागणार. तर तुम्ही एतिहादचं काढा. एतिहादचं कसं मोबाईलमध्ये बोर्डिंग पास होतं, तर तुम्ही तिकडे काउंटर दिसतं तसं डायरेक्टली आतमध्ये जाऊ शकता. तर अशी माझी जर्नी झाली 16,000 रुपयामध्ये. आणि बुदापेस्ट नाही तर तुम्ही कोणत्या पण युरोपच्या पार्टमधून जर तुमच्याकडे रेसिडेन्स परमिट किंवा व्हॅलिड विजा असतो तर तुम्ही येऊ शकता. आणि आता सध्या मी चाललो आहे परत बुदापेस्टला. आताही मी सेल्फ ट्रान्सफर तिकीटने चाललो आहे, पण या टाईमला माझं स्टॉप आहे रियाद. आणि रियादवरती मला असं ट्रान्सफरमधून घुसता येणार नाही. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा की मी कसा बुदापेस्ट पोचतो आहे आणि किती रुपयाचा विजा मिळतो आणि कसं काय होतं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर आणि लाईक करा.